नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. या भागात आपण पाहत आहोत इयत्ता 10वी सप्टेंबर ऑक्टोबर 2021 इतिहास राज्यशास्त्राची कृतीपत्रिका, ते पण उत्तरांसह. ही उत्तरे आपण बोर्ड पॅटर्न प्रमाणेच घेत आहोत. भाग 2. भाग 1 मध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते 4 अत्यंत सविस्तरपणे अभ्यासलाय. आता प्रश्न क्रमांक 5 आणि त्या पुढील प्रश्न या भागात घेत आहोत. आपण जर तो भाग पाहिला नसेल विद्यार्थी मित्रांनो, तर त्या भागाची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. चला तर प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 गुण 6. प्रश्न पहिला. इतिहासाचार्य विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. 1. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण यात मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून वि का राजवाडे हे परिचित आहेत. 2. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. 3. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना या अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. 4. इतिहास म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरांसाठी केलेली कट कारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती म्हणजे इतिहास नव्हेत असे त्यांचे मत होते. 5. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. 6. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि का राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. विद्यार्थी मित्रांनो, यातील कुठलेही 3 स्टँडर्ड पॉइंट हे तुम्हाला 3 गुण देतात, पण आपण लिहित असताना किमान 1-2 पॉइंट्स हे एक्स्ट्रा लिहावे. 2. ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे असते? 1. ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारगृहे असतात. 2. ग्रंथालय शास्त्राचा व्यवस्थापन शास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यासारख्या विषयांशी निकटचा संबंध आहे. 3. ग्रंथांचे संकलन, त्यांचे पद्धतशीर आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी महत्वाची कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. 4. यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारेच केली जातात. 5. वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्व आहे. दूरदर्शनचा इतिहास स्पष्ट करा. 1. दूरदर्शनचा इतिहास पहा. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. 2. महाराष्ट्रात 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू केले. 3. 15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. 4. 1991 मध्ये परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. 5. आज मितीला भारतीय प्रेक्षकांसाठी 100हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत. चौथा आणि शेवटचा याच्यात मैदानी खेळ
व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. पहिल्यांदा पाहूया मैदानी खेळ. 1. मैदानात खेळण्याचे खेळ म्हणजेच मैदानी खेळ. 2. मैदानी खेळात देशी व विदेशी खेळांचा समावेश होतो. 3. मग देशी खेळ कोणते आहेत? कबड्डी, लंगडी, आट्यापाट्या, खो खो, भोवरे, गोट्या, लगोरी, विटीदांडू, भिंगऱ्या, फुगडी, झिम्मा हे झाले देशी खेळ. विदेशी खेळ बॅडमिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो इत्यादी. 3. मैदानी खेळांना प्रशिक्षणाची आवश्यकता असते म्हणजे ट्रेनिंग. आता बैठे खेळ. बैठे खेळ म्हणजे बसून खेळावयाचे खेळ. 2. बैठे खेळांमध्ये पुढील खेळांचा समावेश होतो. कोणते खेळ आहेत बघा? जसं बुद्धिबळ, पत्ते, सोंगट्या, कॅरम, काचकवड्या, सागरगोटे, भातुकली इत्यादी. 4. बैठे खेळांना जास्त श्रमाची आवश्यकता नसते. पहा विद्यार्थी, 5 प्रश्नांपर्यंत इतिहासाची प्रश्न अभ्यासली. आता पाहणार आहोत आपण राज्यशास्त्राची. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण 2. 1. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. किती जागा आहेत? 50. पुनश्च एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण विधान लिहावं लागते. योग्य पर्याय लिहून त्याखाली अधोरेखांकित करावं लागते. तुम्ही नुसता योग्य पर्याय लिहिलात तरी तुम्हाला त्याचे गुण मिळत नाही. पूर्ण विधान, योग्य पर्याय आणि अधोरेखांकित. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश करण्यात आली. काय करण्यात आली? हरित क्रांती. प्रश्न 7. पुढील विधाने चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा. कोणतेही 2. गुण 4. 1. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. 1. विधान कसं आहे? चूक. एवढं लिहिण्यासाठी आपल्याला 1 गुण प्राप्त होतो आणि किमान 1 स्टँडर्ड कारण देण्यासाठी 1 गुण. पण आपण देत असताना किमान 2 कारण द्यावी. 1. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. 2. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे. 3. शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास या अधिकारामुळे मदत झाली. लिहित असताना किमान 2 पॉइंट्स लिहा. 1 सफिशियंट. 2. निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करतो. हे विधान बरोबर आहे. गेल्या काही दशकांपासून निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. 2. निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकी संबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते. 3. या नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही. 4. गेल्या काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील कारवायांमुळे सामान्य मतदार आता आश्वस्त झाल्याचे दिसते. लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व असते. विधान कसं आहे? बरोबर आहे. 1. चळवळीतून अनेक सार्वजनिक प्रश्न चर्चेत येतात. 2. शासनाला त्या प्रश्नांची दखल घ्यावी लागते. 3. चळवळीतील नेते व कार्यकर्ते शासनाला त्या प्रश्नांच्या संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती पुरवतात. धोरण आखताना
अशा माहितीचा शासनाला उपयोग होतो. 8 पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1 गुण कोणती विचारली आहे? प्रादेशिक पक्ष. 1 विशिष्ट प्रदेशांचा वेगळे अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष म्हणतात. 2 त्यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता असतो. 3 तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात. 4 प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांनाच प्राधान्य देतात. 5 आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकारांऐवजी स्वायत्ता आवश्यक वाटते. 6 संघ शासनाला सहकार्य करत आपले स्वायत्ततेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करतात. ग्राहक 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहक चळवळीचा उदय झाला. या चळवळीचे उद्दिष्ट व्यापक आहे. समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहक असतो. अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे तसेच समाज व्यवस्था बदलल्यामुळे ग्राहकांवर परिणाम होतो. त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, जसे भेसळ, वस्तूंची वाढलेली किंमत, वजन मापातील फसवणूक इत्यादी. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. 8 दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतेही 1 गुण 2. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी सांगितल्यासारखं संकल्पना चित्र त्याच पेननं काढायचं ज्या पेननं आपण पेपर लिहित आहोत. महिला संबंधीचे कायदे. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा. लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा. हुंडा प्रतिबंधक कायदा आणि घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा. पुढील संकल्पना चित्र कोणतं आहे? भारतातील आदिवासी चळ. महाराष्ट्र कोणती आहे? कोळी, भिल्ल, रामोशी. छोटा नागपूर, कोलार. ओडिशा, गौंड. बिहार मधील संथाळ किंवा मुंडा. प्रश्न शेवटचा घेत आहोत. पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा. कोणतेही 1 गुण 2. मतदारसंघांची पुनर्रचना याविषयी थोडक्यात माहिती. लोकसभेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? 543. प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो, म्हणजेच लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचे असते. कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा तटस्थपणे मतदारसंघांची पुनर्रचना करते. त्यातील शेवटचा प्रश्न, राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये. 1 सत्ता मिळवणे. त्या संदर्भातील हे 2 पॉइंट्स आहेत. 2 विचारसरणीचा आधार. त्या संदर्भातील हे 2 पॉइंट्स. 3 पक्षाचा कार्यक्रम. 4 सरकार स्थापन करणे. 5 शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं ही सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 साली झालेली बोर्डाची शेवटची रिड्यूस म्हणजे कमी झालेल्या पाठ्यक्रमावरची कृतीपत्रिका व्यवस्थित पहा. याच पद्धतीच्या आत्तापर्यंत झालेल्या कृतीपत्रिका तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. त्याचबरोबर पाठ, त्यानंतर अंतर्गत मूल्यमापन, प्रत्येक विषयाच्या घटक चाचण्या,
उत्तरांसह आणि इतिहास, भूगोल, राज्यशास्त्राच्या प्रत्येक पाठाचे स्वाध्याय, त्यांची पण उत्तरे बोर्ड पॅटर्न प्रमाणे, हे पण तुम्ही सर्व चॅनलवर पाहू शकता. या सर्वांच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पूर्ण टीमच्या वतीने विनंती करतोय, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन्स येतील आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह. आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि आपले काही सजेशन असतील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर. चला पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.